सकाळची सुरुवात झाली अशी रमराट झाला चालू. जेवण करून ठेवलेलं तेवढ्यात दादाने काढलं हे प्लास्टर म्हणजे पुट्टी लावायचं काम. ते लावून झालं, लादी पुसून घेतली, जेवण केलं. संध्याकाळ झाली, बाहेर झाडू मारली, तुळशीला पाणी घातलं. वातावरण खूपच शांत झालं होतं, गारगार वाटत होतं, कारण सकाळपासून सगळे पाणीच मारत होते समोर. आणि तिथे मुलं कॅरम खेळत होती. ही आहे सायकल ओंकारची. समोर काकींनी पण पाणी घातलेलं म्हणून गारवटा पसरला होता. आणि मग नंतरला मी गेले बाहेर गेले दूध पिशवी घ्यायला. वातावरण संध्याकाळचं खूपच आवडलं. दुकानात गेले, खूपच गर्दी होती. इतक्या वेळानंतर म्हणाले दूध पिशवी घेतली आणि निघाले घरी जाता जाता म्हटलं दादाला थंड हवा तो पण विचारून जाऊया तिथे मिळतो काय. तो काय मला मिळाला नाही. त्याच्यानंतर मग मी परत गेले घरी. बघू शकता किती मस्त वाटत होतं. बाजूला ते चिव्याची झाडं, त्या 2 चाळींच्या मधून सूर्य येत होता. खूपच सुंदर दिसत होतं. आणि आराम करत होता इकडे. आणि हे असं झाड वेळ ह्यांच्या अंगाला ह्यांना किती मस्त वाटत असेल ना. तर गावासारखी फिलिंग येते इथे, म्हणून छान वाटतं इकडे. हे बघा. आणि घरी गेले दूध पिशवी घेऊन. परत त्याने मला पाठवलं थंड घेऊन यायला. तो घेतला. घरी आले, भांडी घासली, दूध ठेवलेलं सगळं क्लिअर करून लावून ठेवले. गॅस पुसून घेतले आणि दूध गरम झालेलं ते बंद केलं. दिवा लावला. पाया वगैरे पडलं, शुभम करोती बोलले. आणि नंतरला हे असं काहीसं दिसत होतं, दिवाबत्ती केलेली. नंतर बाहेर आले. संध्याकाळी असं काहीसं सगळीकडे दिसत होतं. मस्त शांतता असते चाळीत. कधीतरी मध्ये धिंगाणा असतो तेव्हा डोक्याला ताप होतो. संध्याकाळची मुलं बाहेर खेळतात. आत्ता नाही दिसत आहेत, कारण कधीतरी शांत पण बसतात ती लोक. आणि ती तिथं कोपऱ्यावरती खूप खेळतात, तर बरं वाटतं त्यांच्यामुळे. आणि नंतरला मग मी दूध घेतलं. दुधात मिळालं हॉर्लिक्स आणि पियाले दुधावरती आधी ठेवलं झाकण, म्हटलं नाही तर मग परत ओरडा पडेल म्हणून. आणि परत आल्यावरती हॉर्लिक्स टाकलं आतमध्ये. हॉर्लिक्स बघू शकता पूर्ण भरलेला होता. आणि मी जर आता उरलं तेवढंच होतं मी खाल्लेलं, आणि बाकीचं दादाने खाऊन टाकला. आणि तो 116 रुपयाचा डबा आहे. आणि 2 दिवसातच 116 रुपये उडाले. असला हात म्हणजे रडायला येत होतं. घेताना घेऊन देत नाही, त्याने असं खाऊन टाकतं.